नमस्कार. आजच्या एपिसोडचं नाव आहे गमती जमती. बरं का, गमती जमती. आणि कुठच्या त्या सैन्याच्या सानिध्यातील गमती जमती. वेगळं वाटतंय ना जरा. अहो घडतात ना, माझ्या खूप घडल्या. आर्मी ऑफिसर्स बरोबर काम करताना ते मला साहजिकच कॅप्टन म्हणून त्यांनी उपाधी मला दिलेली होती. आता कॅप्टन हा शब्द खूप अपवित्र नुकताच ठरलेला आहे, तसं नाही. म्हणूनच मी म्हटलं कॅप्टन हा शब्द मला आता वापरायला सुद्धा भीती वाटते. पण ते सगळे प्रेमाने मला कॅप्टन म्हणायचे. आणि का कोण जाणे, नाळ इतकी सगळ्यांशी सुंदर जुळली एक काही अपवाद सोडून. आणि मग गमती जमती पण खूप धमाल व्हायच्या. त्या काळातल्या घडलेल्या गमती जमती बघा. हा, एकदा असंच मी छान रात्री गाढ झोपलो होतो, पण 12-14 तास मेहनत केल्यानंतर कळायच होत नाही शरीर आपलं आहे नाही. अंथरुणावर पडल्या पडल्या आणि रात्री 1-2 वाजता म्हणजे दरवाजा वाजला माझ्या खोलीचा जोरात, धडधड धडधड. अमोल सर उठिये, अमोल सर उठिये. अरे बापरे, मला काही कळे ना. रात्री 1-2 वाजता एवढी इमर्जन्सी काय. तसा आमच्या भागात त्यावेळेला अजगर वगैरे फिरायचा. एकदा आमच्या खोलीतही म्हणे येऊन गेला, पण त्यावेळेला हा अजगर निश्चित पडला होता, त्याच्यामुळे काय कळलं नाही. असंही असेल कदाचित. दुसऱ्या दिवशी कळलं सगळं. तर रात्री 12-1 वाजता काहीतरी दरवाजा वाजला, मी म्हटलं त्याप्रमाणे. आणि ते कर्नल साहेब मला सारखं माझ्या कमरेच्याकडे बोट दाखवत होते. मला काही कळे ना. म्हणाले अशा अशा वस्तू संपलेल्या आहेत, आत्ताच्या आत्ता आपल्याला पैदा करायला हव्यात या वस्तू. खरं तर माझ्या कामाशी निगडीत नव्हत्या, पण एकत्र कुटुंबासारखं आमचं सगळं होतं. मीही त्याला आपलं मानलं होतं, त्यांनीही मला आपलं मानलं होतं. तर त्यामुळे म्हणाले जायला हवं आत्ताच्या आत्ता. पण म्हटलं हवाय काय. परत त्यांनी माझ्या कमरेला हात लावला, पायजम्याला. मी म्हटलं क्या मतलब कुछ कपडे वगैरे लेने क्या. नहीं नहीं कपडे नहीं, अपने को रस्सी चाहिए, रस्सी. नाडा नाडा चाहिए, नाडा. प्रचंड नाडा म्हणजे नाडीचं मोठं बंडल त्यांना हवं होतं. एक सुतळीचं पाहिजे होतं, एक अजून काही वेगळ्या रस्सीचं पाहिजे होतं, आणि अजून काही वस्तू पाहिजे होत्या. आता या सगळ्या वस्तू किराणा भुसार किंवा हार्डवेअर वाल्याकडे मिळतील, असं ते करायला लागणार होतं. मतलब रात्री आता कुठचं दुकान उघडं असणार. नाही नाही, आप कुछ चलो हमारे साथ भाई, आप ही सब कुछ है, आप कुछ करेंगे, जादू करेंगे. मी आता तसं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर मला माहिती होतं. तिथे माझे प्रयोगही झालेले होते. मी तिकडे परीक्षक म्हणूनही गेलेलो होतो, काही स्पर्धांना वगैरे. पण म्हणून अगदी प्रत्येक गल्ली बोळ आणि प्रत्येक दुकान मला माहित नव्हतं. हा बाजार माहित होता साधारण. मग आम्ही रात्री निघालो आणि बघतोय इकडं तिकडं मस्त सगळ्या सर्व काय ते हार्डवेअर किंवा तत्सम किराणा भुसार किंवा जनरल स्टोर्सला कुलप लागलेली, रात्रीची वेळ. आणि मग तिथे 1-2 जरा माणसं उभी होती बाहेर सिगरेट ओढत. त्यांना मी म्हटलं अशी अशी अवस्था आहे आमची, आम्हाला म्हटलं अर्जंट हे 2-3 गोष्टी हव्यात. नाही अहो आता काय सगळे घरी नाही का गेले दुकानदार, एवढ्या रात्री काय उघडं असतं काय रे दादा. असं त्यांनी, बरोबर आहे, त्यांची काही म्हणजे चूक नाही, आमचाच वेडेपणा तो. तर म्हणाले नाही थांबा. त्यातलं एक जण म्हणाले एक दुकान आहे, त्याचं दुकान जे आहे ना त्याच्या मागच तो मालक राहतो. म्हटलं देव पावला तुमच्या रूपानं दादा, देव पावला. आणि मग आम्ही त्या दुकानाकडे गेलो. ते दुकान बंद होतं. मग मागून दरवाजा वाजवला. आता असं आहे, रात्री दरवाजा वाजल्यानंतर एक कुटुंबवत्सल माणूस थोडा घाबरणारच ना हो. म्हणून त्यांनी थोडं दार किलकिलं केलं आणि आम्हाला बघितलं. मी आणि कर्नल साहेब पुढ्यात होतो. आणि मी म्हटलं असं असं आहे, जरा या वस्तू अर्जंट हव्यात. नाही काय वेळ झाली काय दादा, दिवसा एवढं दिवसभर दुकान उघडं असतं, तुम्ही काय म्हणजे काय अर्थ आहे का त्याला. तर त्या वस्तू वगैरे मिळाल्या. सांगण्याचा उद्देश असा की सैन्यातील गमती जमती मी म्हटलं म्हणजे सैन्याच्या सानिध्यातील. अहो मला पहिलं कळेनाच माझ्या कमरेला हा माणूस का हात लावतोय, माझ्या पायजमाला का हात लावतोय. हा एक प्रकार. दुसरं, एकदा मोठ्या कॅन्टरमधून आर्मीच्या आम्ही परत बाजाराच्या दिशेने निघालो होतो अहिल्यानगरमध्ये, म्हणजे पूर्वीचं अहमदनगर. आणि माझ्याबरोबर एक जवान जो कॅन्टर चालवत होता, मोठा ट्रक आहे तो चालवत होता. आणि आम्ही भर रस्त्याला म्हणजे मेन रोड जो आहे त्या रस्त्यावर अचानक याने ट्रॅफिकच्या वेळेला जोरात ब्रेक मारून तो ट्रक थांबवला. मला काही कळे ना. थोडं म्हणजे आहे तसं अगदी सगळं गच्च नाहीये ट्रॅफिक झालेला, हळूहळू का आपण जाऊ शकतोय. आणि त्याचं समोर रस्त्याकडे लक्षच नाही. आणि तो बाजूला असा बघत होता, रस्त्याच्या बाजूला. मी म्हटलं सरजी चलिये. नाही तो, आणि तिकडनं मग मागून पॅ 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 सुरूच झालं होतं सगळं. अनेकांचे हॉर्न ऐकायला आले. मी म्हटलं
लोग चिल्ला रहे, म्हटलं गडबड हो जाएगी. नाही नाही, मेरे को नहीं परवाह है, वो देखो. आता मला कळलं तो कुठे बघतोय, तर बाजूच्या एक वाड्यामध्ये, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक वाडा होता, त्याच्या तिथे एक नळ होता बाहेर त्या अंगणामध्ये, त्याला बघून तो हरवला होता. ये वो नल देखा, वह पानी भर के रखा है मैंने उस नल के ऊपर. वाक्य कळलं का आपल्याला रसिकानो? तो नळ बघून तो भावुक झाला आणि म्हणाला, बहुत पानी भर के रखा है मैंने उस नल के ऊपर, इधर ही रहता था मैं. जब स्टार्ट में क्वार्टर नहीं मिला ना, तो इधर ही रहता था मैं. असं त्याने त्या भाविक तो वाडा, त्या नळाकडे तो बघत बसला. त्या खाणाखुणा सुरुवातीला मग काही कळेनाच. हा दुसरा किस्सा. तिसरा, एकदा अजून एक कर्नल मला भेटले. कर्नल ढगे असं त्यांचं नाव. साधा निरागस माणूस, थोडे जरा तुंदिल तनू, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, तूप बीप खाल्लेला माणूस कसा असतो, असा मस्तपैकी असं गोल मटोल, तसे होते ते कर्नल ढगे. ते डुळ्याचे. तर एकदा आले माझ्याकडे. ते कमी बोलणारे पण एक्सप्रेशन्स खूप द्यायचे. ते एकदा माझ्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी असं केलं. कर्नल लेवलचा माणूस असं केल्यानंतर मला काही कळेना. म्हटलं, सर क्या कुछ खास, आप नाराज दिख रहे. भाऊ, म्हटलं काय झालंय सर. नाही आता बघा कशी गंमत आहे बघा, इकडे कॅम्प चालू आहे, उद्या सासरा येतोय परत, म्हणजे आमचा आपला बॉस, आणि इकडे माझ्या मुलीला तिकडे बघण्याचा कार्यक्रम होतोय. भाऊ एका वेळी सगळं करायचं कसं, तुम्ही सांगा ना मला. बरं, पोरीला स्थळ चालू झालेलं आहे. या माणसाचं कडनं बॉसकडनं रजा मिळणं केवळ अशक्य आहे, एक दिवसासाठी सुद्धा. काय कळत नाही. म्हटलं, सर नकाशी मानबिन टाकू, मार्ग काहीतरी निघेल. आणि तुम्ही जर असा चेहरा केलात तर ज्यांच्याकडे आम्ही आनंदी व्यक्तिमत्व म्हणून बघतो, आम्ही कुठे जायचं सर. असं त्यांनी एक्सप्रेशन दिलं. नंतर म्हणाले, चला. म्हटलं, आता कुठे चला, म्हटलं मला ऍक्टिव्हिटीज बसवायच्यात सगळ्या. नाही चला चला, आपल्याला जायचंय परत. आणि नंतर त्यांनी हाताने अशी खूण केली बरं का, अशी हाताने, आणि त्याच्यावर टकटक केलं. मला काही कळेना. म्हटलं ही कुठची खूण आहे आणि काय टकटक चाललंय हे. तर मला म्हणाले, स्टेशनरी संपली आहे, तुम्ही चला जरा, घासघीस वगैरे करून काही किंमत कमी करता आली तर. आता खरी ही सगळी माझी कामं नव्हेत, पण त्याला मी आपलं वाटायचं. झालं, मग आम्ही लालनीच्या गाडीतून काय ते हे आणायला गेलो, सगळी स्टेशनरी वगैरे. पण हे म्हणजे ढगेसर सुद्धा बरेच वेळा खाणाखुणानीच बोलायचं. म्हणजे त्यावेळेच्या खाणाखुणा तर झाल्याच, गाजल्या त्यांच्या माझ्या मनामध्ये. पण नंतर जेव्हा सगळं आमचं ऍक्टिव्हिटी आटपली वगैरे, आणि नंतर वेन वी केम बॅक टू मुंबई, म्हणजे त्यावेळेचं बॉम्बे, तर त्यावेळेला एकदा त्यांनी मला फोन केला आणि घरी बोलवलं. मी म्हटलं, सर घरी वगैरे असं नको, मी बिल्डिंगच्या खाली राहतो. नाही मी गाडी पाठवतोय, तुम्ही या लगेच जरा. आणि मी गेलो. माझ्या हातात एक सोन्याची अंगठी होती माझ्या वडिलांची. तर त्यांनी त्याच्याकडे बोट दाखवलं, असं बोट लावलं असं. म्हटलं, हो बाबांची आहे. आजही बाबा जवळ आहेत असं वाटतं, कारण लवकर गेले. परत काही कळेना. म्हणाले, भाऊ आता तुम्हाला आराम नाही. म्हटलं, कॅम्प झाला ना सर, आता व्यवस्थित सगळे झाले, 3-3 महिन्याचे आपले. ते पर्सनल, अरे भाई को मदत करना है भैया, मुलीचं लग्न ठरलंय, आता सोनं घ्यायचंय आपल्याला. अरे ऐसा है भैया, हम है बॉम्बे में नए, कोणी आपल्याला टोपी घातली तर काय करणार भैया, आम्ही आपले गोळी घालायला सांगा आम्हाला बॉर्डरवर, ते जमेल. पण सोनं बिन वगैरे इतकं निरागस बोलले ते. बरं, त्यावेळेला आपल्यालाही कल्पना असेल, त्यावेळेला कॅरेट मीटर म्हणजे सोन्याची शुद्धता दाखवणारं यंत्र त्यावेळेला नव्हतं सोनारांच्याकडे, आणि ते खूप महाग होतं. आणि काय ते हॉलमार्क ज्वेलरी वगैरे जे आता सगळं आहे त्यावेळेला असेल, पण त्यावेळेला ते इतकं, म्हणजे त्यावेळेचं कसं होतं माहितीये का, जसं फॅमिली डॉक्टर कायम चालत आलेला, जो माझ्या वडिलांचा तोच माझा, तोच माझ्या मुलांचा वगैरे, तसंच सोनाराचं असायचं, एक विश्वास असायचा. त्याप्रमाणे मग आम्ही सोनारांच्याकडे गेलो आणि मी त्या सोनाराला सांगितलं, आजवर तुमच्याकडनं मी काय थिंबर घेतलं त्यात समजा जर तुम्ही मला काही 19-20 केलं असेल तरी चालेल,
आज एक सैनिक आलाय तुमच्याकडे, मेहरबानी करा, सगळं शुद्ध द्या, नाहीतर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अशा ह्या गमती जमती. या 3 खाणाखुणा मी तुम्हाला सांगितल्या. बाकी अशा अनेक खाणाखुणा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बिग बॉस आले, विशेषतः ब्रिगेडियर सन्या यांचा दरारा प्रचंड होता, की मग आपापसात खाणाखुणा चालायच्या. म्हणजे आज आहे सगळ्यांची आरती सामूहिक, एकत्रित किंवा वैयक्तिकरित्या होणार आहे, अशा खाणाखुणा खूप चालायच्या. दुसरे एकदा कर्नल होते, ते एकदा त्यांना मी ऑफिसमध्ये भेटायला गेलो, काही कारण अकाउंटचं काही सबमिट करायचं वगैरे होतं. ते कपाळाला हात लावून बसले होते. म्हटलं क्या हुआ सर? कुछ नाही, कुछ नाही. म्हटलं सर अहो काय झालं ते सांगा सुद्धा. त्यांनी पुन्हा मला खुणेनं बेरीज आणि वजाबाकी दाखवली. आहे की नाही गंमत? खुणेने हा बेरीज आणि वजाबाकी. आता मला काही कळे ना. बरं ते ख्रिश्चनही ना, असं जर अधिकचं चिन्ह केलं तर मी समजू शकेन की चर्चची आठवण, म्हणजे चर्चमध्ये जावं असं वाटतंय किंवा प्रेयर करावं असं वाटतंय वगैरे, तसंही काही नाही. आणि वजाबाकीचं तर मला काही अर्थच कळेना. तर थोडक्यात त्यांच्यावर अकाउंटची जबाबदारी होती आणि ते गांजले होते. तेव्हापासून कॅम्प संपेपर्यंत अधिकची खून आणि वजाची खून आणि नको त्या अकाउंट्स, ते बेरीज वजाबाक्या वगैरे सगळं, अशा ह्या सगळ्या सैन्याच्या सानिध्यातील गमती जमती. पुढचा भाग आपला आता येईल तो, जेव्हा मी कॅडेट्स बरोबर काम करत होतो, त्यांना शिकवत होतो, त्यांना घडवत होतो, त्यावेळेच्या गमती जमती. धन्यवाद.